मनसैनिक आणि मतदार आमच्या सोबत आहे। राज ठाकरेंच्या सभेनंतर नाशिकमध्ये चित्र बदलेल। मनसेचे एकमेव माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। या सर्व मुद्द्यावर सलीम मामा शेख यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आता नाशिक महापालिका निवडणुकींच्या प्रचाराला वेग आलेला आहे। मनसेचे एकमेव माजी नगरसेवक मनसेकडनं मैदानामध्ये मामा मनसेची ताकद होती आजची निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा अनेक नेते मोठे नेते ते भाजपमध्ये येत आहेत। आपण निवडणुकीच्या मैदानात आहे कसा प्रतिसाद देतो? खरं तर कालही मनसेची ताकद होती ना आजही ताकद आहे। नेते सोडून गेल्यानंतर कार्यकर्ते गेलेले कार्यकर्ते जागेवर होते आणि जनता सोबत आहे। त्यामुळे कुठले नेते सोडून गेले याची महाराष्ट्र निर्माण सेना सर्व कार्यकर्ते याची पर्वा करत नाही। आपल्याला कसं प्रतिसाद मिळतोय 2-3 दिवसांपासून आपण शेवटी मी प्रभाग क्रमांक 11 पुरतं बोलणार नाही। प्रभाग क्रमांक 11 मधील निवडणूक ही जनतेनं हाताला घेतलेली आणि आपण जर संपूर्ण शहरवर जर फिरलात आपल्या लक्षात येईल त्या ठिकाणी भाजपने ज्या ठिकाणी उमेदवारी देण्यावर त्यांच्यामध्ये आपसा ज्या मारामारा झाल्या म्हणजे यापूर्वी भाजप 100चा नारा देत होते आणि म्हणतात 100चा नारा देत असताना अचानक त्यांना काय अशी उणीव वाजली का दुसऱ्या पक्षातनं उमेदवार आयात करायची। मला वाटतं हा 100चा नारा मला वाटतं मी तुम्हाला सांगू इच्छितो हा 100चा नारा त्यांचा खासा खोटा आहे। ज्या प्रकारे त्यांनी काँग्रेसमधनं भाजपमध्ये उमेदवार आयात केले तर भाजपला त्यांचा पराभव दिसू लागला होता म्हणून त्यांच्यावर आयात करण्याची वेळ आली। नाशिकचे मतदार विश्वास दाखले सलीम मामा आगे बढ़ो, अरे हिताताई जाधव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।